भारतीय क्रिकेटवर पुन्हा एकदा मॅच फिक्सिंगचे सावट दिसून आले। भारतातील प्रमुख देशांतर्गत टी20 स्पर्धा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 दरम्यान मॅच फिक्सिंग करण्याचा प्रयत्नाचा गंभीर आरोप समोर आलाय। या प्रकरणात असम क्रिकेट संघटनेने 4 खेळाडूंना तत्काळ निलंबित केले। निलंबित खेळाडूंमध्ये अमित सिन्हा, ईशान अहमद, अमन त्रिपाठी आणि अभिषेक ठाकुरी यांचा समावेश आहे। हे सर्व खेळाडू वेगवेगळ्या काळात असमसाठी क्रिकेट खेळलेले आहेत। या खेळाडूंवर असम संघातील सध्याच्या खेळाडूंना भ्रष्ट मार्गाने खेळण्यासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप आहे। हे कथित प्रकार 26 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर या कालावधीत झालेल्या सामन्यादरम्यान घडल्याचे सांगितले जाते। या स्पर्धेत असम संघ ग्रुप स्टेजमधूनच बाहेर पडला होता। प्रकरण समोर आल्यानंतर बीसीसीआयच्या अँटी करप्शन अँड सिक्युरिटी युनिटने तपास सुरू केला असून एसीएनेही स्वतंत्र चौकशी सुरू केली आहे। तसेच क्राईम ब्रांचकडे एफआयआर दाखल करण्यात आली आहे। एसीएच्या निवेदनानुसार प्राथमिक तपासात या खेळाडूंचा गंभीर आरोपांमध्ये सहभाग आढळून आलाय। यामुळे क्रिकेटच्या पवित्रतेला धक्का बसू नये म्हणून त्यांना निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला। चौकशी पूर्ण होईपर्यंत या चौघांना राज्यातील कोणत्याही क्रिकेट उपक्रमात सहभागी होण्यास बंदी घालण्यात आली आहे। या प्रकरणातील महत्त्वाचे नाव म्हणजे अभिषेक ठाकुरी। तो सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी पूर्वी रणजी ट्रॉफीत असमकडून खेळला होता। मात्र त्याच्या या कामगिरीचा तपासात समावेश आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये। सध्या तपास सुरू असून पुढील कारवाई अहवालानंतर ठरवली जाणार आहे।